की ते महात्मा आहेत आणि देशामध्ये दोनच महात्मा आहेत, एक महात्मा गांधी आणि दुसरे महात्मा ज्योतिराव फुले। त्यामुळे मला असं वाटतं कुठलाही पुरस्कार किंवा कुठल्याही अशा प्रकारचं एक प्रकारे सर्वोच्च पुरस्कार मिळणं हे तर चांगलंच आहे, पण त्यांचं व्यक्तिमत्व कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठं आहे। जर दादांच्या ॲक्सिडेंटचा एवढा अनुभव असताना भुजबळांचं हेलिपॅड पार्किंगमध्ये उतरलं, माननीय पंतप्रधान शासकीय प्रश्न नरेंद्र मोदीजी नंतर यांनी या द्विजन्मशताब्दी निमित्त वर्षभर कार्यक्रम करण्याचा निर्णय केलेला आहे। त्याकरता एक मोठी समिती त्यांनी देखील तयार केलेली आहे आणि निश्चितच सातत्याने महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करत त्यांच्या विचाराचा वारसा चालवण्याचा प्रयत्न ते करत असतात। राज्यात अशा पद्धतीच्या शाळा होणार अजून काही प्रस्ताव आहेत का किंवा बोलू सांगितलं भुजबळ साहेबांचा अचानक या हेलिपॅड अचानक पार्किंगमध्ये उतरलं, ते पायलटला लक्षात नाही, पायलटची चूक असते, पायलटची चूक आहे। मी निश्चितपणे हे चेक करेन, मला आता त्याची कल्पना नाही त्यामुळे बोलू शकणार नाही, पण निश्चित तात्काळ या संदर्भातली चौकशी मी करेन। एसआयटीला एक पत्र आलेलं आहे, सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका आहे आशयाचं ते पत्र आहे, त्या संदर्भात आपण काय सांगाल? बघा, आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल। महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे, त्यामुळे जरूर अशा प्रकारचं पत्र असेल काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ शकली असती, पण ती झाली नाही, जबाबदार कोण? मला असं वाटतं की मेजर पक्षांनी तर त्या ठिकाणी सहकार्य केलंच आहे, पण आता ज्यांनी केलं नाही ते केवळ या ठिकाणी आपलं नाव छापून आलं पाहिजे, थोडी प्रसिद्धी मिळाली पाहिजे, याकरता ही मंडळी उभी आहे। ठीक आहे सर, मनीषा म्हैसकरांचा एक प्रश्न आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिलेली। पोलीस प्रशासन सुनेत्रा पवारांची काळजी घेईल, विशेष काळजी घेतली जाईल। सोबतच भुजबळांच्या हेलिकॉप्टर लँडिंग संदर्भात त्यांनी देखील भाष्य केलेलं आहे। या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली जाईल आणि यामध्ये लक्ष दिलं जाईल, योग्य ती माहिती घेऊन आपण प्रतिक्रिया देऊ असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे।